आशा आहे, मी अभिवचन आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी आशा आहे, मी अभिवचन आहे, मी आशीर्वाद आहे. येशू माझ्यावर प्रेम करतो. धन्यवाद येशू. आपल्या शेजारच्याला सांगा, येशू तुमच्यावर प्रेम करतो. देवाच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. आमेन आमेन. आपल्या जागेवर बसूया प्रियांनो. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद येतो प्रभू. हालेलुया. थँक्यू फादर. हालेलुया. किती लोक आज आनंदी आहेत त्या परमेश्वराच्या घरामध्ये. आमेन. तर परमेश्वर खरोखर चांगला आहे प्रियांनो. त्याची दया, त्याची करुणा आमच्या जीवनावर विपुल असते. आमेन. किती लोकांचा विश्वास आहे की देवाची दया, देवाची करुणा माझ्या जीवनावर विपुल आहे. आमेन. डिसेंबर महिन्याचा पहिला रविवार आहे. प्रभूच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत तुमचं पण आम्ही प्रभूच्या नावाने स्वागत करतो प्रियांनो. किती लोक आनंदित आहेत की आपण ख्रिसमसच्या महिन्यामध्ये प्रवेश केला आहे. डिसेंबरचा पहिला रविवार. प्रत्येक जण आपण ख्रिसमसची तयारी करत आहोत. मागच्याच आठवड्यामध्ये आपण शिकलो आहोत की कशा रीतीने ख्रिसमसची तयारी केली पाहिजे. विश्वास करतो की तुमच्या घराबरोबर तुमचं हृदय पण तुम्ही साफ करत आहात. आमेन. आणि जे काय आपण मागच्या आठवड्यामध्ये शिकलो आहोत प्रियांनो की नाताळची तयारी आपण आत्मिकरित्या कशी केली पाहिजे, आपण ते खरोखर आपल्या जीवनामध्ये आचरण करूया. आज पुन्हा एकदा आपण नाताळाबद्दलच एक वचन बायबलमधून आज आपण शिकणार आहोत. किती लोकांना माहिती आहे येशूला भेटायला कोण कोण आलं होतं? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस त्याला भेटायला या पृथ्वीवर कोण कोण आलं होतं? ओके. अजून अजून प्रभू येशूला भेटण्यासाठी या पृथ्वीवर कोण कोण आले होते? मागी लोक आले होते, पण ते लगेच नव्हते आले. जेव्हा येशू जवळपास एक 2-1 वर्षाचा झाला असेल त्यावेळेस 1.5-2 वर्षाचा काळ गेला होता प्रियांनो. किंवा इतका पण नसेल, पण तो एक हातामधलं ते छोटंसं बाळ नव्हतं, एक बालक हा शब्द बायबलमध्ये वापरला. तर येशू तोपर्यंत थोडा वाढला होता. त्यावेळेस ते लोक त्याला भेटायला आले. काही महिन्यांचा काळ गेला असेल किंवा एखादा वर्ष 1.5 वर्षाचा काळ गेला असेल त्यावेळेस ते लोक भेटायला आले. पण ज्यावेळेस येशूचा जन्म झाला सगळ्यात पहिला आपण पाहतो मेंढपाळ त्या ठिकाणी आले. मेंढपाळांनी येऊन त्या ठिकाणी येशूचं दर्शन घेतलं. स्वर्गामध्ये देवदूत प्रकट झाले. पण आज ज्या लोकांबद्दल आपण बोलणार आहे ते आहे ज्ञानी लोक. आमेन. आजचा विषय पण आहे द वाईज मॅन. म्हणणार का? द वाईज मॅन. ज्ञानी लोक. बायबलमध्ये त्यांना आपण मागी लोक पण म्हणतो. आमेन. इंग्लिशमध्ये पण त्यांना मजायज असं म्हटलं आहे की ते लोक येशूला भेटण्याकरता आले होते. आणि आज आपण जाऊया देवाच्या वचनामध्ये प्रियांनो. आपण प्रत्येक जण आपलं बायबल उघडूया. मत्ती याचं शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आपण काढूया आणि वचन 1 पासून आपण वचन 12 पर्यंत हे वचन आपण देवाच्या गौरव करता वाचूया. मत्ती याचा 2रा अध्याय वचन 1 ते 12. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेम येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमावून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलहेमात, कारण संदेष्टाच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुद्यांच्या प्रांता बेथलहेमा, तू यहुद्यांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे
हे सांगणे ऐकून ते निघाले. आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो बाळक होता. त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही त्यांना अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर या वाचलेल्या वचनांना आशीर्वादित करो. किती लोकांना मागी लोकांची गोष्ट अगोदर माहीत आहे, पहिल्यापासून माहीत आहे? असं कोणी आहे का पहिल्यांदाच तुम्ही गोष्ट ऐकताय? आमेन. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे प्रियानो. अच्छा, पहिल्यांदा ऐकली आहेस? अच्छा, माहिती आहे. ओके, प्रेज गॉड. आपल्याला माहिती आहे प्रियानो. कोणी सांगू शकतं का की किती मागी लोक आले होते येशूला भेटण्याकरता? किती? 3. असं खूप वेळा म्हटलं जातं की 3 मागी लोक आले होते, पण बायबलमध्ये 3 हा आकडा कुठंच नाहीये. लोकांनी कसा अंदाज बांधलाय की 3 लोक आले होते? कारण त्यांनी सोनं दिलं, ऊद दिलं आणि गंधरस दिलं. पण ते 3 नव्हते प्रियानो. तो एक मोठा, तो एक मागी लोकांचा एक समुदाय होता. आणि ते सगळे येशूला भेटण्यासाठी, येशूला पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. फक्त त्यांनी 3 प्रकारचे गिफ्ट आणले होते. त्या 3 गिफ्टमुळे लोकांनी असा निष्कर्ष काढला की 3च लोक आले होते. पण खरं तर ते 3 नव्हते, ते 3 पेक्षा अधिक होते. आणि खूप एक मोठा प्रवास पार करून ते येशूला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते प्रियांनो. आणि आज पण आपण जगामध्ये पाहतोय की आज पण जग खूप म्हणतात ना, एक इम्प्रूव्ह झालंय, ऍडव्हान्स झालंय प्रत्येक गोष्टीमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, हेल्थ केअरमध्ये, एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये, प्रत्येक ठिकाणी आज आपलं जग प्रोग्रेस करत आहे. आज आपलं जग विकास करत आहे. पण जसं बायबलमध्ये आपण पाहतो प्रिया, शेवटच्या काळामध्ये ज्ञान वाढलं जाईल, नॉलेज वाढलं जाईल असं देवाचं वचन सांगतं. पण त्याबरोबर जर का आज आपण लोकांकडे पाहतो की आज लोक कुठल्या दिशेला चालले आहेत. आपण एक वचन वाचूया, 2 तिमोथी याचा 3रा अध्याय, की शेवटच्या काळामध्ये वचन 1 पासून आपण पुढे वाचूया. 2 तिमोथी 3रा अध्याय वचन 1 पासून, की शेवटच्या काळामध्ये लोक कसे असतील. 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि वचन 1 पासून आपण पुढे वाचणं गरजेचं आहे. की या जगामध्ये प्रगती तर होत आहे, पण प्रगतीच्या बरोबरच आज लोक कसे बनलेत आपण वाचूया. याचा 3रा अध्याय वचन 1 पासून पुढं. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, कूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. आमेन. काय काय सांगितलं? खूप गोष्टी सांगितल्या. लोक गर्विष्ठ होतील, लोक स्वार्थी होतील, लोक आईबापाचा मान राखणार नाही, देवावर ते लोक प्रेम करणार नाही, देवाच्या सामर्थ्याचा फक्त ते म्हणतात ना शब्दात असेल, पण त्याच्या वचनाचं कार्य त्यांच्या मनात असतं. बरीच एक मोठी लिस्ट आहे त्या ठिकाणी प्रियांनो. आणि आज हे होत आहे. तसं लोक शिक्षणामध्ये वाढले, पैशामध्ये वाढले, आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रगती होत चालली आहे. पण जी नम्रता असली पाहिजे, जी सौम्यता असली पाहिजे, जी मानवामध्ये एकामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्या जगामध्ये कमी होत चाललंय प्रियांनो. एका ठिकाणी विद्या वाढली आहे, ज्ञान वाढलंय, पण आज खूप मोठं एक प्रश्नचिन्ह आहे की खरोखर आज आम्ही लोक ज्ञानी आहोत का? आपल्या शेजारच्याला एक प्रश्न विचारा, आम्ही ज्ञानी आहोत का? आणि काय सांगतं बायबलचं वचन? रोमकरास पत्राचा 1 अध्याय वचन 22 मध्ये आपण पाहूया. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 22. त्या ठिकाणी काय सांगितलं आहे? रोमन्स चॅप्टर 1 and verse 22, की स्वतःला ज्ञानी किंवा स्वतःला शहाणे म्हणता म्हणता काय झालं त्या लोकांबरोबर? स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले. म्हणणार का? स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख झाले. येस. आणि शेवटच्या काळामध्ये प्रियांनो हेच होत चाललंय.
की लोकांना वाटतं की आम्ही शहाणे आहोत, आम्हाला हे माहिती, आम्हाला ते माहिती. पण जे देवाचं आहे, जे सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहेत, आज प्रश्न हा आहे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला, की आम्हाला त्या आनंदकाळच्या गोष्टी माहीत आहेत का? मे बी या पृथ्वीचं शिक्षण किंवा इकडच्या बऱ्याच काही गोष्टी आम्हाला माहीत असतील, इकडचे व्यवहार आम्हाला माहिती असतील, पण ह्याच्या पलीकडे पण एक जीवन आहे जे अनंत काळचं आहे. या पृथ्वीवर आम्ही 60, 70, 80, 90, फार तर फार 120 मॅक्झिमम, त्याच्या पलीकडे नाही, पण ह्याच्या पुढे एक अनंत काळचं जीवन आहे. आज त्या जीवनाबद्दल प्रियानो तुम्हाला आणि मला माहिती आहे का? आज जगाच्या लोकांना माहिती आहे का? आणि जर का ते माहित नसेल आणि पृथ्वीवर आपण सगळं काय कमवलं पण आपला प्राण गमवला, तर माणसाने काय कमवलं प्रियांनो? म्हणून बायबल सांगतं की स्वतःला शहाणे समजता या शेवटच्या दिवसांमध्ये आपण पाहतो लोक आज मूर्खतेकडे पण चालले आहेत. आणि तुम्हाला वाटेल की या मागी लोकांची गोष्ट आम्ही ऐकली आहे आणि यांना ज्ञानी पण म्हणतात. 3 ज्ञानी लोक, 3 वाईज मॅन असं म्हटलं जातं, पण ते 3 नव्हते, 3 पेक्षा अधिक होते. आज आम्ही यांच्याबद्दल का शिकत आहोत? कोणाला प्रश्न आला का आज आम्ही यांच्याबद्दल का शिकत आहोत? फक्त ख्रिसमसचा ऋतू आहे म्हणून आपण त्यांच्याबद्दल शिकत नाहीये प्रियांनो. ठीक आहे, कधी असा विचार आला का तुमच्या मनामध्ये की या लोकांना ज्ञानी का म्हटलं आहे, या लोकांना वाईज का म्हटलं आहे? बाय प्रोफेशन हे लोक कोण होते माहिती का? हे लोक ताऱ्यांचा अभ्यास करणारे विद्वान लोक होते. पहिलं मला वाटायचं की हे लोक ताऱ्यांचा अभ्यास करतात म्हणून त्यांना विद्वान किंवा ज्ञानी म्हटलं असेल. पण जेव्हा शास्त्र आज खोलवर पाहतो ना, मग आज मला समजते प्रियांनो की त्यांना ज्ञानी का म्हटलं आहे. ते लोक ताऱ्यांचा, आकाशमंडळाचा अभ्यास करायचे म्हणून त्यांना ज्ञानी नाही म्हटलंय, परंतु जो पहाटेचा तेजस्वी तारा आहे प्रभू येशू ख्रिस्त, ते त्याला शोधत शोधत त्याच्याकडे आले म्हणून माझा विश्वास आहे त्यांना ज्ञानी म्हटलं आहे. आणि आज प्रश्न हा आहे की तुम्ही आणि मी ज्ञानी लोक आहोत का? आज ते किती लांबून आले, किती किलोमीटर त्यांनी प्रवास केला, त्यांचं नाव काय होतं वगैरे, ती अशी नैसर्गिक माहिती मी तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्ही निश्चितपणे गुगलला जा, त्यांच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. पण आज त्यांच्या जीवनातून आज आम्ही काहीतरी गोष्टी शिकणार आहोत जो देवाचा आत्मा आमच्याशी बोलू इच्छितो प्रियांनो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, जर का तुम्हाला आणि मला या नाताळांच्या दिवसामध्ये ज्ञानी बनायचं आहे, तर आम्हाला त्या ताऱ्याच्या माग चालणं, त्या दैवी प्रकाशाच्या माग चालणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की ते लोक ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते, पण त्याच्यामध्ये त्यांना एक तारा जाणवला की हा प्रकाश वेगळा आहे, हा तारा वेगळा आहे, आणि त्यांनी ठरवलं की आम्ही त्याच्या माग चालणार. आणि तो तारा कोण आहे प्रियानो? त्यावेळेस त्यांना तो तारा दिसला. पण आज बायबल सांगतो, आपण एक वचन पाहूया, प्रकटीकरणाचा 22 अध्याय वचन 16. प्रभू येशू या ठिकाणी स्वतःबद्दल काय म्हणतोय आपण पाहूया. प्रकटीकरण 22 अध्याय आणि वचन 16 येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. या गोष्टींविषयी तुम्हास साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठविले आहे. प्रकटीकरण 22:16, 16. मी दाविदाचा अंकुर आहे व त्यांचे संतानही. मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. म्हणणार का प्रभू येशू ख्रिस्त पहाटेचा तेजस्वी तारा आहे? पुन्हा एकदा, प्रभू येशू ख्रिस्त पहाटेचा तेजस्वी तारा आहे. आमेन. आणि ते जे ज्ञानी लोक होते ते त्या ताऱ्याच्या माग चालले प्रियांनो. जिथं कुठे तो तारा वळत असेल हे लोक पण वळत असतील, जेव्हा तारा थांबत असेल ते लोक पण थांबत असतील. आज प्रश्न आहे की जो पहाटेचा तेजस्वी तारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुम्ही आणि मी आम्ही त्याच्या मागे चालत आहोत का? आज आम्ही कोणाला फॉलो करतोय? त्यांनी त्या स्टारला फॉलो केलं, तुम्ही आणि मी आम्ही येशूला फॉलो केलं पाहिजे, पण आमच्या वास्तविक जीवनामध्ये आज आम्ही कोणाला फॉलो करतोय? या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे की आम्ही कोणाला फॉलो करतोय. आपल्या शेजारच्याला विचारा, आम्ही कोणाला फॉलो करतोय? आमेन. कारण काय होऊन जातं, या शेवटच्या दिवसांमध्ये नाही, या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये, आणि निश्चित हे शेवटचे पण दिवस आहेत, अनेक वेळा आम्ही रूढी परंपरेंना फॉलो करतो की नाही ख्रिसमस म्हणजे असाच असला पाहिजे, नाही मागच्या इतके वर्ष हा स्टार इथंच लागलाय, असंच डेकोरेशन, असंच हे असंच ते.
पण जे कधी कधी आम्ही रूढी परंपरांमध्ये हेच कॅरल यायचं, हेच करायचं, तेच करायचं, कधी कधी आम्ही रूढी परंपरांमध्ये स्वतःला इतकं बांधून घेतो ना, जे जिवंत देवाचं कार्य असतं त्याला आम्ही मिस करतो प्रियांनो. म्हणून बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुमच्या रूढी परंपरेमुळे तुम्ही देवाच्या वचनाला कुचकामी करतात, देवाच्या वचनाचा प्रभाव तुम्ही संपून टाकतात. देवाचं वचन सामर्थ्यशाली, किती लोकांना माहिती देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे, पण जस्ट आम्ही रूढी परंपरेनं धरून राहतो ना, ते देवाच्या वचनाचं काम आम्ही जीवनामध्ये थांबवून टाकतो. आणि त्या येशूला फॉलो करणं म्हणजे त्याच्या वचनाला फॉलो करणं होय. आज रूढी परंपरेनं आम्ही फॉलो करू शकतो, आमचे मित्र काय म्हणतात, आमचे नातेवाईक काय म्हणतात, किंवा जगामध्ये ट्रेंडिंग काय चालू आहे, सगळे करतात म्हणून मी पण करणार. पण बायबल प्रमाणे ते बरोबर आहे का, वचनाप्रमाणे ते बरोबर आहे का? जर का आम्हाला ज्ञानी बनायचं आहे तर आम्हाला त्या ताऱ्याच्याच माग चालणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करत असाल की बाबा त्या ताऱ्याबद्दल आज आम्ही त्या ज्ञानी लोकांबद्दल आज आम्ही का शिकत आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्ञानी लोकांबद्दल शिकणं का गरजेचं आहे. किती लोकांना माहिती की ते ज्ञानी लोक येशूला भेटण्यासाठी आले होते? तुमचा विश्वास आहे ते आले होते? येस, आले होते. पण हे त्याच्या पहिल्या आगमनामध्ये झालं, म्हणणार का? येशूच्या पहिल्या आगमनाच्या वेळेस ज्ञानी लोक, मागी लोक त्याला भेटायला आले. आता महत्वाची गोष्ट ऐकून घ्या की आम्ही ज्ञानी लोकांबद्दल का शिकलं पाहिजे आणि आम्ही स्वतः ज्ञानी का झालं पाहिजे. दुसऱ्या आगमनामध्ये ना येशू ख्रिस्त हा ज्ञानी लोकांसाठी येणार आहे. किती लोकांना समजतंय? 10 कुमार्या होत्या, 5 मूर्ख, 5 शहाण्या, म्हणजे 5 ज्ञानी होत्या. आणि येशू बरोबर कोण गेल्या? ज्या ज्ञानी होत्या, ज्या शहाण्या होत्या. पहिल्यांदा ज्ञानी लोक येशू भेटायला आले पहिल्या आगमनामध्ये, पण दुसऱ्या आगमनामध्ये येशू ज्ञानी लोकांसाठी येणार आहे. म्हणून आम्हाला ज्ञानी लोकांबद्दल शिकणं व त्यांचे गुण आमच्या जीवनामध्ये आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. कारण देवाची इच्छा नाही की त्याच्या दुसऱ्या आगमनाला तुम्ही आणि मी मुकलो पाहिजे. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये असलं पाहिजे. येशू स्वतः म्हणाला की जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावे. तर प्रश्न असा आहे की जसे ते ज्ञानी लोक, ते मागी लोक येशूच्या म्हणजे त्या ताऱ्याच्या माग चालले, आज आम्ही कशाच्या माग चालत आहोत? आज स्वतःला एक सवय लावू की आज स्वतःला एक आठवण करून देऊया की काय का हो, मला देवाच्या वचनाच्याच माग चालायचं आहे. माझे अनुभव नाही, माझे विचार नाही, लोक काय म्हणतात ते पण नाही, रूढी परंपरा नाही, पण मला येशूच्या माग जायचं आहे. कधी कधी आम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना, काही लोक असतील किंवा पैसा असेल, काही सवय असतील, त्या गोष्टी येशूपासून आमची दिशाभूल करू शकतात. पण आम्हाला दिशाभूल करायची नाही. किती लोकांना एक स्टोरी माहिती? एकदा एका लहानपणी आय थिंक शाळेमध्ये मी ऐकली होती की एका माणसाकडे गाढव असतं आणि त्या गाढवाला तो मालक म्हणतो की तिथं जाऊन तुला काहीतरी काम करायचंय. आणि मग त्या मालकाबरोबर कोणाचा तरी काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि मग त्या लोकांची इच्छा असते की त्याचा गाढव आपण आपल्याकडे घेतलं पाहिजे. आणि तो गाढव खूप इमानदार असतो, तो ज्या रस्त्याने जायचा त्याच रस्त्याने घरी परत यायचा. मग त्या गाढवाला स्वतःकडे कसं घ्यायचं हे ते लोक विचार करू लागले. आणि मग त्यांनी काय केलं, रस्त्यामध्ये त्याच्यासाठी गाजर टाकायला सुरुवात केली. आणि मग तो गाढव स्वतःचं काम, स्वतःचा रस्ता सगळा विसरला. जिथे जिथे ते गाजर होते त्या ठिकाणी तो मागं जाऊ लागला आणि शेवटी तो तिथं जाऊन अडकला. आपल्या मालकापासून तो भटकला. आपला मालक कोण आहे प्रियांनो? परमेश्वर. आणि सैतान आपल्याला डायरेक्ट त्याच्यापासून भटकवत नाही. प्रत्येकाचे गाजर वेगळे असतात. जसं लहान लेकरांचे खेळणे असतात ना, तसे मोठ्या माणसांचे पण वेगवेगळे खेळणे असतात. आणि तिथं तो आम्हाला डिस्ट्रॅक्ट करून टाकतो आणि मग आमचा मार्ग भटकतो, आम्ही जाऊन अडकतो त्या ताऱ्यापासून, त्या पहाटेच्या तेजस्वी ताऱ्यापासून आम्ही दूर होऊन जातो प्रियांनो. आणि जेव्हा मी त्या ताऱ्यापासून दूर होतो ना, आमच्या जीवनामध्ये एक अंधकार तयार होतो. आणि येशू कशासाठी आला? तो या जगामध्ये प्रकाश आणण्यासाठी आला. काय सांगतो योहानाचा 8वा अध्याय आणि वचन 12 आपण वाचूया. योहान 8:12 आपण पाहूया.
योहानकृत शुभ वर्तमानाचा 8वा अध्याय वचन 12. येशू ख्रिस्त स्वतःबद्दल काय साक्ष देतोय आपण ते पाहूया. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. आम्ही म्हणणार का? येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही. आता प्रश्न हा आहे की येशू तर जगाचा प्रकाश आहे, पण आम्ही त्याला अनुसरत आहोत का? आणि जसा तो तारा एका दिशेने जात होता ना प्रियांनो, येशू पण वेगवेगळ्या दिशेने जात असतो. फक्त आम्ही काय करतो, जो रस्ता आम्हाला आवडतो ना, आम्ही त्याच स्टॉप पर्यंत त्याच्या बरोबर जातो. मग त्याने असा टर्न घेतला जो टर्न आम्हाला सूट होत नाही ना, मग आम्ही त्याला म्हणतो तू पुढे जा, मी तुला पुढच्या स्टॉपला भेटतो. त्याला अनुसरणे, मेंढपाळ मेंढरांच्या पुढे जातो, मेंढरे त्याच्या मागे मागे येतात. आपण गाणं गातो ना, वादी पहाडी मेले चलता आहे. तो जिथं कुठं तो तारा गेला ना, ते मागी लोक तिथं गेले प्रियांनो. त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. आज शैतान एकच करतो, त्या देवाच्या गोष्टीपासून तो आम्हाला भटकून टाकतो. इतर गोष्टीमध्ये तो आमचं मन अट्रॅक्ट करतो, तो आम्हाला त्याच्यामध्ये मन गुंतवून टाकतो. पण आज स्वतःला सांभाळा प्रियांनो. जीवनाचा प्रकाश फक्त येशूकडे आहे. म्हणतात ना, तेजस्वी तारा, पहाटेचा तेजस्वी तारा फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. जर का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा प्रकाश पाहिजे, त्याची शांती पाहिजे, तर तुम्हाला त्याच्या माग चालणं भागच आहे. मग कोणीही तुमच्या मध्ये का नाही येऊ. या स्टोरीमध्ये आम्ही वाचलं मगाशी की ते लोक चालता चालता हेरोद राजाकडे पण गेले. कदाचित आम्ही पण अशा लोकांकडे जाऊ शकतो ज्यांचे उद्देश चुकीचे असतील, पण सत्य शेवटी आमचं लक्ष त्या ताऱ्याकडेच असलं पाहिजे. जीवनामध्ये लोक येतील, वेगवेगळ्या गोष्टींना आम्हाला येशूपासून भटकवण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न करतील, पण आम्हाला ठरवायचं आहे की मी ज्ञानी आहे का मी ज्ञानी नाहीये. किती लोकांना ज्ञानी बनायचंय? तुमच्या हात पाहू शकतो का? एकच करायचंय की आम्हाला तो जो पहाटेचा तेजस्वी तारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो जगाचा प्रकाश आहे, त्याच्या मागं चालायचंय. म्हणजेच त्याच्या वचनाच्या अनुसार आम्हाला जीवन जगायचं आहे. दुसरी गोष्ट आज आपण पाहणार आहोत की त्या लोकांनी येशूचा शोध घेतला. म्हणणार का? त्यांनी येशूचा शोध घेतला. हे आपण कशावरून सांगू शकतो? मत्तयचा 2रा अध्याय वचन 1 आणि 2 आपण वाचूया. मत्तय 2 वचन 1 आणि 2 म्हणून आम्हाला समजतं किती लोक येशूचा शोध घेत होते. पुढे हेरोद, वचन 1 आणि 2. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे. म्हणणार का? त्यांनी विचारपूस केली, त्यांनी चौकशी केली. ह्याचा अर्थ काय की ते लोक शोधत होते म्हणूनच त्यांनी चौकशी केली. जगात त्यांना शोधायचं नसताना तर त्यांनी विचारलं पण नसतं. बट दॅट शोज द इंटेंट ऑफ द हार्ट. त्यांच्या हृदयाचा उद्देश त्या ठिकाणी समजून येतो की त्यांनी विचारलं. आपल्या इथं पण लोक येतात, अरे हा कुठं राहतो, तो कुठे राहतो, का? कारण त्यांना त्याला भेटायचं असतं, ती उत्कंठा असते की मला त्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे. बरेच येतात झेप्टोवाले, अजून काय ब्लिंकिट, झोमॅटो, अमेझॉन, सगळे कोणाला विचारतात, अरे हा पत्ता कुठे आहे? का? कारण त्यांना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं असतं. त्याच हेतूने ह्यांनी पण जाऊन चौकशी केली, अरे तू जन्मलेला बालक कुठे आहे? ज्ञानी लोक येशूचा शोध घेतात. आज प्रश्न हा आहे, तुम्ही आणि मी, आम्ही आमच्या जीवनामध्ये आज काय शोधत आहोत? विचारा शेताच्या, आज काय तुम्ही शोधत आहात? काय शोधताय किंवा कोणाला शोधताय माहिती नाही, पण शोधायचं आहे तर त्या येशूला शोधा प्रियांनो. आम्ही येशूबद्दल ऐकलंय, काही काळ आम्ही त्याला फॉलो पण केलंय, पण खरोखर आम्ही त्याला मनापासून शोधतो का प्रियांनो? जसं त्या लोकांनी तारा पाहिला, ते लोक मागा मागा आले, पण त्यांनी शोधलंच नसतं. ठीक आहे, कुठे काय सापडत नाही म्हणून परत निघून गेले असते. त्यांना येशू भेटला असता का? नसता भेटला. अनेक वेळेस आमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये पण हेच होतं. आम्ही आनंदाने सुरुवात तर करतो,
आम्हाला येशूबद्दल ऐकायला मिळतं, येशूबद्दल वाचायला मिळतं, थोडा काळ उत्साहाने आम्ही त्याच्या मागे चालू लागतो, पण नंतर जेव्हा खरोखर त्याला शोधण्याची वेळ येते ना, मग आम्ही म्हणतो अरे जाऊ दे, खूप अवघड आहे. पण देवाचं वचन काय म्हणतं, इर्म्याचा 29वा अध्याय आणि वचन 13 मध्ये आपण जाऊया, की देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याला शोधणारे लोक आम्ही बनलं पाहिजे. इर्म्या याचा 29 अध्याय आणि वचन 13 आपण वाचूया. तुम्ही मला शरण याल आणि पुन्हा जीवे भावे माझ्या शोधास लागेल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. काय म्हणतो परमेश्वर, जेव्हा तुम्ही मला पूर्ण मनोभावे शोधाल तेव्हा मी तुम्हाला पावेल. तो असाच मिळणार नाही प्रियांनो. येस, त्याला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ग्रहण केलाय, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय, त्याला आम्ही स्वीकारलं आहे. पण जे म्हणतो ना, त्याच्याबरोबरचा एक एन्काउंटर, त्याच्याबरोबरची एक मुलाखत ज्याच्याने आमचं जीवन बदलू शकतं, त्याच्या सानिध्यामध्ये जाणे, त्याचं हृदय जाणणे, त्याची इच्छा जाणणे, त्याच्यासाठी त्याला शोधणं गरजेचं आहे. मग त्या 7:7 किती लोकांना माहिती, मागा म्हणजे ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. पण त्याच्या मागण्याने ठोकण्याच्या मध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि शोधणे म्हणजे प्रभूची इच्छा शोधणे, देवाला त्याच्या वचनामधून शोधणे, तुमच्या माझ्या जीवनासाठी, आपल्या मंडळीसाठी, या देशासाठी त्याची काय इच्छा आहे हे आपण जाणून घेणं, त्याला शोधणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि शोधणं काय दाखवतं, इंटरेस्ट दाखवतं. म्हणा इंटरेस्ट, की त्या लोकांना त्याला शोधण्यामध्ये, त्याला भेटण्यामध्ये इंटरेस्ट होता. आज जर का आम्ही खरोखर प्रार्थना करतो, घरी जर का आम्ही बायबल वाचतो, आम्ही देवाचा शोध घेतो, तर हे एक चिन्ह आहे की आम्हाला त्याच्या राज्यामध्ये इंटरेस्ट आहे. स्वतःला आम्हाला आतमधून एक इच्छा आहे. नाही तर आम्ही फक्त चर्चला आलो आणि घरी निघून गेलो आणि आठवडाभर प्रार्थना नाही केली, बायबल वाचलं, देवाला शोधलं नाही ना, तर हे दाखवून देतं की आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये. फक्त चर्चला यायचं म्हणून आम्ही आलो, चर्च सुटलं, आशीर्वाद घेऊन आम्ही घरी निघून गेलो. पण ज्यांना इंटरेस्ट असतं ना, ते वेळ काढून थांबून त्या देवाचा शोध घेतात. आणि वचन सांगतं की जे मनभय मला शोधतात त्यांना मी पावेल. आणि मग तो तुम्हाला सांगतो की माझ्या मुला तू हे कर, माझ्या मुली तू ते कर. आणि जे तुम्ही आज्ञापालन करतात ना, तुम्ही आशीर्वादित होतात प्रियांनो. तुम्ही म्हणतात अरे देव माझ्याशी काही बोलतच नाही, देव मला काही सांगतच नाही. तुम्ही वेळ काढता का त्याला शोधण्यासाठी? आज आपलं जीवन इतकं व्यस्त झालंय, इतकं फास्ट झालंय, सगळं काय मला इन्स्टंट पाहिजे. 1 मिनिटात कॉफी, 2 मिनिटात मॅगी. पहिले ते लोक युट्यूबचे अर्ध्या तासाचे व्हिडिओ बघायचे, आजकाल ते पण नकोय. सगळे शॉर्ट्स, रील्स, 30 सेकंड, 1 मिनिट, सगळं काही झटपट पाहिजे. पण नाही प्रियांनो, बायबल मध्ये लिहिलंय की जे देवाची वाट पाहतात, दोज हू वेट ऑन द लॉर्ड, दे शॅल रिन्यू देअर स्ट्रेंथ. ते नवीन शक्ती प्राप्त करतील. देवाच्या राज्यामध्ये घाई गडबड चालत नाही. सांगा शेजारच्याला, देवाच्या राज्यामध्ये, सांगा एकमेकांकडे बघून सांगा, घाई गडबड चालत नाही. वेळ काढावा लागतो, त्याला शोधावं लागतं. येस, अत्यंत महत्वाचं आहे. या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये ना प्रियांनो, मला माहिती फराळ करायचंय, नवीन कपडे आहेत, शॉपिंग आहे, बरंच काय काय आहे. पण जरा पॉज घ्या, वेळ काढा, दिवसातून काही वेळ बाजूला काढा त्या देवाला शोधण्यासाठी. प्रियांनो, तुमच्या ख्रिसमसचे या ऋतूचे आशीर्वाद त्या देवाला शोधण्यामध्ये जडलेत. त्या शोधलं नाही तर काय नाही मिळणार, फक्त वरच्या बऱ्या गोष्टी असतील, पण आत्मिक खरा आनंद पाहिजे ना. जर का तुम्हाला इतरांसाठी आशीर्वाद बनायचा आहे ना, तर तुम्हाला त्याला शोधणं भाग आहे. मत्ती याचा 13वा अध्याय वचन 45-46 काय सांगता आपण पाहूया. की हे देवराज्य आणि येशू ख्रिस्ताची तुलना कशाबरोबर केली आहे आपण वाचूया. मत्ती 13:45 आणि वचन 46. मॅथ्यू 13:45-46. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. म्हणणार का देवाचे राज्य, प्रभू येशू ख्रिस्त हा तो अनमोल मोती आहे, ज्याला तो सापडतो
तो त्याचं सर्वस्व विकून तो अनमोल मोती विकत घेतो. आज माझा प्रश्न आहे, तो अनमोल मोती प्राप्त करायला तुम्ही कुठली किंमत मोजायला तयार आहात? आपल्या प्रत्येक विचारांपेक्षा, आपल्या कल्पनेपेक्षा, तुमच्या दागिन्यांपेक्षा, कपड्यांपेक्षा, प्रत्येक गोष्टीपेक्षा ना तो येशू ख्रिस्त अनमोल मोती आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाला शोभा आमच्या दागिन्यांनी, कपड्याने, घराच्या डेकोरेशनने नाही येणार, पण आम्हाला खरी शोभा त्या येशू कडून येते प्रियांनो. पण तो असंच मिळत नाही. जर का आम्हाला तो पाहिजे तर आम्हाला जीवनामध्ये कशा ना कशाची तरी किंमत मोजावी लागते. किंमत मोजणे म्हणजे काय? जेव्हा तुमचा प्रार्थनेचा वेळ असेल त्यावेळेसच टीव्हीवर तुमची आवडती सिरियल असणार. तुम्हाला ठरवायचंय की सिरियल बघू का प्रार्थना करू. प्रार्थनेच्या वेळेसच मित्र तुम्हाला बोलवतील, अरे गप्पा मारायला ये, चहा प्यायला ये. तुम्हाला ठरवायचंय की मी देवाबरोबर वेळ घालवणार का तिथे जाणार. आणि जेव्हा आम्ही त्याला शोधतो आणि तो आम्हाला प्राप्त होतो ना प्रियांनो, कशाची तुलना होऊ शकत नाही. जगामधला कुठलाही हिरा घ्या, कोहिनूर घ्या, कुठलाही घ्या, तो येशू अनमोल मोती आहे. प्राइसलेस पर्ल. व्यापारी, व्यापारी तिथे शब्द वापरला. व्यापारी म्हणजे काय? एक बिझनेसमॅन. आणि बिझनेसचे लोक कसे असतात आम्हाला माहिती आहे. बिझनेस माइंडेड असतात. ते प्रत्येक ठिकाणी स्वतःचा प्रॉफिटच बघतात. किती लोकांना प्रॉफिट आवडतो? प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी 2 हात वर केले. ज्यांनी वर नाही केले मला माहित नाही मग तुम्हाला काय आवडतं. प्रॉफिट म्हणजे नफा. नफा किती लोकांना आवडतो? प्रॉफिट आवडतो ना. मग जेव्हा तुम्ही देवाच्या राज्याला, येशूला तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये घेताय ना, तुम्ही स्वतःचा प्रॉफिट करून घेताय. ह्याचा अर्थ तुम्ही ज्ञानी आहात. पण जर का तुम्ही ते देव राज्य शोधत नाही मग तुम्ही ज्ञानी नाहीये, मग तुम्ही स्वतःचा लॉस करून घेताय. शहाणे म्हणता म्हणता स्वतःला त्यांनी मूर्ख करून घेतले. विशेष करून जे लोक जन्मजात ख्रिस्ती आहेत, तुम्ही तर स्वतःला सांभाळणं, त्याच्यामध्ये मी पण आहे, आपण तर स्वतःला सांभाळणं खूप गरजेचं आहे. आमच्या बरोबर काय होऊ शकतं माहिती का? अरे मग आता सगळं माहिती आहे. लहानपणापासून येशूबद्दल ऐकलंय, तोच ख्रिसमस, तेच ज्ञानी लोक, तेच नाताळ, तेच मेंढपाळ, आम्हाला तर सगळी स्टोरी माहिती आहे. आणि त्या माहितीच्या ह्याच्यामध्ये ना, त्याच्या मागचा, त्या वचनाच्या मागचा जो आत्म्याचा कारा आहे ना, ते आम्ही मिस करू शकतो आणि आम्ही त्या मूर्ख कुमारीसारखं बनू शकतो प्रियांनो. आज किती लोकांना समजते मी काय म्हणतोय, की त्याला शोधा. सगळ्यात पहिलं त्याला फॉलो करा, त्याच्या मागं चाला आणि त्याच्या मागं चालता चालता त्याला शोधणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला आणि मला आज ज्ञानी बनायचं आहे तर आम्हाला त्या देवाचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्रियांनो, तिसरी गोष्ट, जर का तुम्हाला आणि मला ज्ञानी बनायचं आहे तर आमच्या जीवनामध्ये आम्ही दैवी मार्गदर्शन स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. वचन 12 मध्ये काय सांगितलं आपण पाहूया या ज्ञानी लोकांबद्दल. मत्तई 2 अध्याय वचन 12. मत्तई 2:12. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. काय लिहिलंय? कुठली सूचना त्यांना मिळाली? मग ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात. पूर्ण वचन आपण पुन्हा एकदा वाचू. हा. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. इथं शब्द वापरलाय स्वप्नात सूचना मिळाली, पण ऍक्च्युअल शब्द आहे की त्यांना एक दैवी सूचना मिळाली. त्यांनी ती दैवी सूचना तर त्यांना मिळाली, पण त्यांचे आशीर्वाद कुठे होते की त्यांनी ती स्वीकारली. म्हणणार का? ज्ञानी लोकांनी दैवी सूचना, मार्गदर्शन स्वीकारलं की काय? की परत त्या हेरोदाच्या मार्गाने जाऊ नका. आज माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि मी, आम्ही आमच्या जीवनासाठी त्या देवाकडून दैवी मार्गदर्शन स्वीकारतो का प्रियांनो? का आम्हाला जे पाहिजे आम्ही स्वतःच्या मनाने करत जातो? आजकाल काय आलंय, काही पण झालं की पटकन गुगलला विचारा, AI ला विचारा. पण आम्ही पहिलं त्या देवाला विचारतो का? का आम्ही स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या कल्पनेवर, स्वतःच्या अनुभवावर आज पण आम्ही डिपेंडेंट आहोत? का आम्ही लोकांना विचारत आहोत? हे लोक आहेत ना, ज्ञानी लोक,
ह्यांनी स्वतःच्या एक्सपिरियन्सवर भरोसा नाही ठेवला की नाही आम्ही ह्याच रस्त्याने आलो, आम्हाला तो तारा जिथं घेऊन गेला होता तो मार्ग हाच होता, हेरोद राजाचा पण रस्ता हाच होता. त्यांनी काय केलं, जे आमच्याशी परमेश्वर बोलतोय, जे आम्हाला सूचना मिळाली आहे आम्ही त्यालाच फॉलो करणार. आज आम्हाला स्वतःला वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आज मोठा प्रश्न हा आहे की देवाची ती इच्छा आहे का? या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये प्रियांनो, जर का तुम्हाला सगळ्यात मोठी गिफ्ट कुठली पाहिजे असेल ना, तर तुमच्या जीवनासाठी देवाकडून एक दैवी मार्गदर्शन घ्या. कारण ते एक दैवी मार्गदर्शन ना तुमच्या जीवनाचा पूर्ण दिशा बदलू शकते. पण जर का आपण ते दैवी मार्गदर्शन स्वीकारलं नाही ना प्रियांनो, तर मग आम्ही स्वतःच्याच विचारांनी जगाच्या इतर लोकांसारखंच तुम्ही आणि मी आम्ही आमचं जीवन जगत राहू. पण जर आम्हाला प्रगती करायची आहे, उन्नती करायची आहे, आशीर्वाद पाहिजे ना, तर आम्हाला दैवी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि ते फक्त मिळतं त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रियांनो, त्याच्या वचनाद्वारे ते आम्हाला मिळतं. आणि तुमच्या आणि माझ्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे. म्हणणार का, देवाचा पवित्र आत्मा माझ्या आतमध्ये आहे, तो मला सूचना देतो. आज हे समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्या वचनामधून तुम्ही मार्गदर्शन घेता का? दावीद राजा काय म्हणतो स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105 मध्ये, की तुझं वचन माझ्या मार्गाकरता दिवा आहे आणि माझ्या पावलांसाठी प्रकाश आहे. माझ्या वाचूया आपण ते वचन, स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. प्रकाशासारखे. म्हणणार का, परमेश्वराचे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे आहे व माझ्या मार्गाकरता प्रकाशासारखे आहेत. म्हणजे काय, देवाचं वचन हे देवाने तुम्हाला आणि मला दिशा देण्यासाठी दिलं आहे. पण जर का आम्ही वचनातून दिशा घेत नाही तर मग आमची दिशा भूल होऊ शकते. शैतानाची इच्छा आहे की आम्ही आमचा मार्ग सोडावा आणि दुसरीकडे जावं. त्या आदम आणि हवे बरोबर पण ह्याच प्रकारची दिशाभूल झाली का? कारण त्यांनी देवाची वाणी सोडून भलत्याची वाणी ऐकली. नीतिसूत्राचा 3 अध्याय वचन 5 आणि 6 काय सांगतं? आपल्याला वचन समजणं, वचन पाहणं खूप गरजेचं आहे. नीतिसूत्र याचा 3 अध्याय वचन 5 आणि 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आमेन. हे वचन आपण ताईच्या मग एकत्र कबूल करूया. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. कधी परमेश्वर आपला मार्गदर्शक होईल प्रियांनो? जस आपण आपल्या पूर्ण पायाने त्याच्यावर भाव ठेवू, भरोसा ठेवू. आपण स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला शहाणं समजणार नाही त्यावेळेस. नाहीतर काय होऊन जातं की आम्ही स्वतःला शहाणं समजतो, मला सगळं येतं. लहान लेकर आई बापाचा हात धरून चालायला शिकतात ना, खूप चांगल्या रीतीने चालतात. मग जेव्हा 4 पावलं चालायला शिकतात ना, हात झटकतात आणि मला येतं ना, आणि मग जाऊन दगड येतो, ठोकरतात आणि पडतात. बऱ्याच वेळा आमच्या आत्मिक जीवनामध्ये पण हेच होतं. आम्ही विश्वासामध्ये वाढतो, देवाचा ऐकतो, आशीर्वादामध्ये चालतो, आणि थोडेफार आशीर्वाद मिळाले मग आम्ही देवाचा हात झटकतो आणि आता मला माहिती पुढे कसं जायचंय. म्हणून बायबल सांगतं स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला शहाणं समजू नकोस. आज किती लोकांना देवाचं मार्गदर्शन पाहिजे, दैवी मार्गदर्शन पाहिजे. एकच करणं गरजेचं आहे, स्वतःला शहाणं समजायचं नाही, पूर्ण मनापासून त्या देवावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. ते मागी लोक जे होते ते स्वतःच्या एक्सपिरियन्सवर त्यांनी विश्वास नाही ठेवला. जे रस्ता ते चालले होते त्या रस्त्यात त्यांनी विश्वास नाही ठेवला. त्यांनी विश्वास ठेवला होता त्या दैवी सूचनेवर. आणि तुम्हाला आणि मला ज्ञानी बनायचं आहे प्रियांनो, तर आम्हाला पण ती दैवी सूचना जी त्याच्या वचनातून मिळते, जी त्याच्या आत्म्याद्वारे मिळते, ते आम्हाला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियांनो. एकदा मी गाडीवर या पोस्टाच्या चौकामधून चाललो होतो
पोस्टाच्या चौकामधून लेफ्ट टर्न घेतला आणि कॉमर्स झोनच्या दिशेने मी चाललो होतो. आणि अचानक देवाचा आत्मा मला बोलला, प्रार्थना कर. काय म्हणाला? प्रार्थना कर. मला समजलं नाही कायसाठी, तर मी फक्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू लागलो. गाडी चालवता मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होतो. असं मी कॉमर्स झोनच्या गेटच्या इथं गेलो ना, अचानक एक मोठा व्हाईट कलरचा टेम्पो माझ्या बाजूला आला. एक 4-5 सेकंद तो माझ्या बाजूला असेल आणि स्पीड वाढून तो पुढे निघून गेला. आणि दुसरी गाडी एकदम माझ्या अंगावर आली आणि त्या टेम्पोच्या पलीकडे गाडी होती, मला काहीच माहित नाही. पण मी प्रार्थनेमध्ये होतो ना, म्हणून माझी गाडी पण अशी स्मूथली पुढे गेली ना, मला वाटलं तर ते मला धडक होणार, पण एका पॉइंटनी पण कॉन्टॅक्ट झाला नाही, टच पण नाही झालं. आणि मग मला जसं मी त्या सावंत पेट्रोल पंपच्या रोडला टर्न घेतला आणि त्या रस्त्यावर मी होतो ना, मग मला जाणवलं की देव मला अंतःकरणामध्ये का बोलला होता की तू प्रार्थना कर. दैवी मार्गदर्शन आम्हाला सांभाळतं प्रियांनो, आम्हाला राखतं. जर का आमच्याकडे दैवी मार्गदर्शन नसेल ना, तर आमच्या बरोबर काही पण होऊ शकतं. आज ही खूप गरज आहे की तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराकडून दररोज दैवी मार्गदर्शन स्वीकारा प्रियांनो. आणि तो द्यायला तयार आहे. फक्त जसं मी सांगितलं की आम्ही वेळ काढला पाहिजे, आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. आम्ही स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या अनुभवावर अवलंबून राहता कामा नाही. तो परमेश्वर आजच्या दिवसासाठी माझ्याशी काय बोलू इच्छितो, या दिवसाला, या क्षणाला, या परिस्थितीसाठी त्याची काय इच्छा आहे, हे आम्ही जाणून घेणे, हे आम्ही समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणणार का माझ्या मागं? ज्ञानी लोक येशूच्या मागे चालतात, येशूचा शोध घेतात, येशू पासून दैवी मार्गदर्शन स्वीकारतात. आणि सत्य शेवटी ज्ञानी लोक काय करतात प्रियांनो? आपण वचनामध्ये पाहतो की त्यांनी जाऊन उत्तम ते त्या प्रभूला अर्पण केलं. वचन 11 आपण वाचूया. मत्तय याचा 2रा अध्याय आणि वचन 11. मत्तय याचा 2रा अध्याय आणि वचन 11 की त्या ज्ञानी लोकांनी येशूला काय अर्पण केलं आणि कशा रीतीने ते अर्पण केलं आपण पाहूया. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पली. काय लिहिलंय की आपल्या द्रव्याच्या थैल्या खोलून. इथं द्रव्य शब्द वापरलाय, पण ओरिजिनल शब्द काय माहिती का? की त्यांनी आपलं जे धन होतं ना, धन, ती धनाची पेटी उघडून, त्यांचं इंग्लिश मध्ये लिहिलं की त्यांनी त्यांचं ट्रेजर ओपन केलं. ट्रेजर म्हणजे धन. ते धन त्यांनी उघडून येशूला सोनं, ऊद आणि गंधरस अर्पण केलं. आज माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि मी त्या ज्ञानी लोकांसारखं येशूला सोनं, ऊद आणि गंधरस अर्पण करायला तयार आहोत का? आता तुम्ही म्हणाल, अरे मी सोनं कसं काय देऊ, मी ऊद कसं काय देऊ, मी गंधरस कसं काय देऊ? पण बायबलमध्ये प्रियांनो, सोनं हे तुमच्या आणि माझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. म्हणणार का? सोनं हे माझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. आपण पाहूया बायबल काय सांगता. 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि वचन 7. 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि वचन 7 मध्ये आपण वाचूया की आमचा विश्वास हा कसा सोन्याप्रमाणे आहे. वचन त्याबद्दल काय सांगता आपण पाहूया. 1 अध्याय आणि वचन 7. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. आमेन. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता थँक्यू. ह्या ठिकाणी प्रियांनो, या वचनामध्ये विश्वासाची तुलना सोन्याशी केली आहे. विश्वासाची तुलना ही सोन्याबरोबर करण्यात आली आहे. म्हणजे जर का आज मला येशूला सोनं अर्पण करायचं आहे ना, तर इतर कुठलं सोनं आम्ही आमचं धन देतो, सगळं काय देतो, पण सगळ्यात मोठी गोष्ट देवाला जी द्यायची आहे तो म्हणजे तुमचा आणि माझा विश्वास. तुम्ही त्याला किती पण अर्पण द्या, पण ते विश्वासाने जर का तुम्ही देत नसाल ना, तर देवबाप संतुष्ट होणार नाही. एकच गोष्ट जी परमेश्वर संतुष्ट करू शकते आणि ती म्हणजे विश्वास. म्हणणार का? परमेश्वराला
संतुष्ट करण्यासाठी फक्त विश्वास असला पाहिजे. आपण इथे किती पण वाद्य वाजवा, किती पण गीत घ्या, किती पण दान अर्पण द्या, त्याच्यामध्ये जर का विश्वास नसेल ना तर परमेश्वर खुश होणार नाही. आणि विश्वास हा कृती वाचून निर्जीव असतो. आमच्या मनामध्ये विश्वास आहे पण तो आमच्या कृतीमधून पण दिसला पाहिजे. आज ह्या प्रकारचा विश्वास आम्ही त्या देवाला अर्पण करण्यात तयार आहोत का? त्याच्या शाण्या कुमाऱ्या होत्या ना, त्यांना माहिती होतं आमचं वर येणार आहे, पण त्यांनी कृती केली. त्यांनी एक्स्ट्रा तेल आणून ठेवलं. त्यांच्याकडे जास्तीचं तेल होतं, त्यांचा दिवा जळत होता आणि म्हणून ते जाऊ शकले. प्रियांनो, फक्त विश्वास नव्हता परंतु त्यांनी कृती पण केली होती. आज जर का तुम्ही विश्वास ठेवतात तर त्या देवासाठी तुम्ही कुठली कृती करत आहात? हे तुमचं सोनं आहे प्रियांनो त्या देवासाठी. आज विश्वासाची कृती करणं गरजेचं आहे. आज शेजारच्याला सांगा, विश्वासाची कृती करा. ते परमेश्वरासाठी तुमचं एक सोन्याचं अर्पण असणार आहे. दुसरी गोष्ट, त्या ज्ञानी लोकांनी काय अर्पण केलं? सोनं. सोन्यानंतर त्यांनी अर्पण केलं ऊत. ऊत प्रियांनो, हे एक असं द्रव्य आहे जे आपण पाहतो बायबलमध्ये पण, जुन्या काळामध्ये पण, हे एक आराधनेचं दर्शक आहे. आणि योहानचा 4 अध्याय वचन 23 आणि 24 मध्ये आम्हाला माहिती, बायबल काय सांगतं की परमेश्वर अशा आराधकांना शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतील. येशू ख्रिस्त त्या शंभरोनी स्त्रीशी योहान 4 मध्ये बोलत आहे की आता यरूशलेमेमध्ये मंदिरामध्ये जाऊन आराधना करायची नाही, पण अशी वेळ आली आहे आणि पिता अशा उपासकांना शोधत आहे की जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतील. आज माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि मी, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या देवाला ज्या आराधनेच्या तो योग्य आहे अशी आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही आराधना देतो का? का फक्त गीत गायचे म्हणून आम्ही गातो, की मला हे गीत आवडतं म्हणून मी ते गाणार, या संडेला चर्चमध्ये ते गीत झालं होतं म्हणून मी ते गाणार? असं नाही प्रियांनो. जी काय तुम्ही आणि मी देवस्तुती आराधना अर्पण करतो ना, ती त्या आत्म्याच्या प्रेरणेने निघाली पाहिजे. ती सत्यामधून म्हणजे वचनाच्या अनुसारच आम्ही त्याला आराधना अर्पण केली पाहिजे. मगच आम्ही ज्ञानी असू प्रियांनो. नाही तर आम्ही गीत तर गात राहू, वाद्य तर वाजवत राहू, पण ते त्या देवापर्यंत पोचणारच नाही. आम्ही गीत काय गातो? स्तुती आराधना ऊपर जाती है और आशीष को लेकर नीचे आती है. पण आज तुम्हाला सांगतो प्रेरणो, सिर्फ आत्मा और सच्चाई से की गई आराधना ऊपर जाती है. जर का आराधना आम्ही आत्म्याने आणि खरेपणी केली नाही ना तर ती वर जाईल, पण मे बी छाताला धडकून परत खाली येईल, देवापर्यंत नाही पोहोचणार. देवापर्यंत जी आराधना जाते ती आत्म्याची आणि सत्याची असते. आणि हे तुमचं आणि माझं ऊद आहे प्रियांनो. आज हे ऊद तुम्ही आणि मी त्या येशू समोर द्यायला तयार आहोत का? ते लोक त्याच्या समोर झुकले, त्याला नमन केलं आणि नमन करून त्यांनी त्याची खरेपणाने आराधना केली. आज प्रश्न हाय, आम्ही येशू समोर झुकायला तयार आहोत का? नम्र व्हायला तयार आहोत का? त्यांनी बघितलं नाही की आम्ही राजे आहोत, आम्ही ज्ञानी लोक आहोत, आमच्याकडे सोनं नाणं आहे. ते येशू समोर नम्र व्हायला तयार झाले प्रियांनो. आज आम्ही ती नम्रतेने, पूर्ण मनापासून, पूर्ण भक्तिभावाने त्याला आम्ही, आज पण आम्ही गीत गात होतो आराधनेमध्ये, केवळ तुझसे प्रेम करू, तेरे ही मार्गों पर चलू, तेरी ही महिमा मैं गाऊ, तेरे ही सामने झुकू और पीछे ना हटू. तेरे ही मार्गों पे चलू. आणि खरी आराधना काय माहिती का तुम्हाला प्रियांनो? बायबलचं वचन सांगतं की यज्ञापेक्षा आज्ञापालन हे बरे आहे. देवाचं आज्ञापालन हे सगळ्यात मोठी आराधना आहे, हे सगळ्यात मोठं अर्पण आहे प्रियांनो. आज माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि मी, आम्ही त्या देवाच्या वचनाचं आज्ञापालन करतो का? जर का आम्ही ज्ञानी असू तर काय पण हो, आम्ही त्या वचनाचं आज्ञापालन करणार प्रियांनो. आणि आज मी तुम्हाला सांगतो की आज्ञापालनामध्ये खूप आशीर्वाद आहेत. म्हणणार का? आज्ञापालनामध्ये खूप आशीर्वाद आहेत. हे असं अर्पण आहे ना प्रियांनो, जे त्या परमेश्वराला खूप आवडतं, त्याच्या हृदयाच्या ते अगदी जवळचं असतं. याची एक साक्ष आहे की परमेश्वर मला म्हणाला की एक लहान बाळ आहे, ते त्या बाळाचा एक, मला असं वाटलं की त्या बाळाला या गोष्टीची गरज आहे, तू त्या बाळाला जाऊन ती गोष्ट दे. आणि मी त्या बाळासाठी ती गोष्ट घेतली. लहान असेल
मे बी 5-6 वर्षाचा, आणि मी जाऊन त्याला ती गोष्ट दिली. त्यानंतर आणखी एक गोष्ट होती की आणखी काही लोक होते, त्यांच्यापर्यंत मला काय पोचवायचं होतं आणि मी ती गोष्ट केली. आणि जो मुद्दा आज मला सांगायचा आहे ना, की आज्ञा पालन हे सगळ्यात मोठं अर्पण आहे, सगळ्यात मोठी आराधना आहे आणि ती देवाचे आशीर्वाद असतात. मी ते गोष्ट केल्या आणि सगळं काही देवाच्या हातामध्ये मी देऊन टाकलं. 1 आठवडा पण नाही झाला, मंगळवारची गोष्ट आहे, या आठवड्याची गोष्ट आहे. जे काही मी केलं ना प्रियांनो, देवाचं आज्ञापालन ऐकून, त्या गोष्टीची देवाने मला म्हणतात ना 5 ते 10 पट जास्ती मला आजच्या दिवशी त्यांनी मला परतफेड केली. पण जर का मी विचार करत असतो की देवाने माझ्या मनामध्ये हे टाकलं की तू या व्यक्तीसाठी हे कर, या लोकांसाठी हे कर, त्या बाळासाठी हे कर, आणि मी विचार करत बसलो असतो, स्वतःच्या पॉकेटकडे, स्वतःच्या अकाउंटकडे बघत बसलो असतो ना, तर मला ते आज्ञापालनाचे आशीर्वाद मिळाले नसते प्रियांनो. पण असा काय तो आशीर्वाद झाला, तुम्हाला मी थोडं डिटेलमध्ये पण सांगू शकतो की 2021 मध्ये मी आणि कॅरलनी एक अमाऊंट एका ठिकाणी आम्ही गुंतवली होती 4 वर्षापूर्वी, आणि तो बेसिकली आमचा एक लॉस झाला होता. आमचं कोणीतरी त्या ठिकाणी फसवणूक केली होती त्यावेळेस, आणि जीवनामध्ये तो एकच फायनान्शियल लॉस होता की जो माझ्या मनामध्ये सारखा कधी ना कधी मला आठवण यायची, अरे ती अमाऊंट त्या व्यक्तीने किंवा त्या ठिकाणी मी फसलो गेलो, असं का झालं. कधी कधी वाटायचं, प्रभू आम्ही तुझी सेवा करतो, तुझ्या सेवकाचे पैसे आहेत, असं का झालं, असं खूप मनामध्ये वाटायचं. आणि आज आउट ऑफ नोवेअर जो व्यक्ती त्यावेळेस मला भेटला होता, आज 4 वर्षांनी तो व्यक्ती मला पुन्हा भेटला, आणि त्यांनी, मी काही टॉपिक पण नाही काढला कारण मला माहिती त्या व्यक्तीची चूक नव्हती त्याच्यामध्ये. तो ज्या ठिकाणी कामाला होता त्या लोकांबद्दल ते होतं, पण त्यांनी सहज विचार काढला, अरे तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक केली होती, काय झालं असं. तर मी पण बोला, अरे मी ते सोडून दिलं, पण त्याच्यातून मी एक धडा शिकलो आणि आता मी सेफ आहे, त्याच्या पुढे मी त्याच्यामध्ये घुसलो नाही. पण त्याला माहित आहे त्याच्या मनामध्ये काय कार्य झालं की तो मला म्हटला, अरे तुम्ही माझ्याकडे बघून त्या ठिकाणी आले होते, माझ्यामुळे ते झालं. आणि तो मला फक्त म्हटलं की मी तुमच्या अकाउंटला त्या एक छोटीशी अमाऊंट सेंड करतोय, आणि मी पण व्यस्त होतो, मी त्याकडे जास्ती लक्ष नाही दिलं. नंतर जेव्हा मी बाहेर गेलो आणि मी माझा फोन बघितला, जेवढी माझी अमाऊंट त्यावेळेस गेली होती ना, आज 4 वर्षांनी ती अमाऊंट एक्झॅक्टली मला परत मिळाली. म्हणजे आणि मग मला आठवलं की ह्या आठवड्यामध्ये परमेश्वराने मला ह्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या, त्यांनी मला दैवी मार्गदर्शन दिलं होतं, त्यांनी मला दैवी सूचना दिली होती, आणि त्या गोष्टी मी त्याचा ऐकलं आणि त्याचा आज्ञापालन केल्याचं आज देवाने मला आशीर्वाद दिला आहे. देवबाप कोणाचा ऋणी नाहीये प्रियानो, फक्त आज ही एक गोष्ट आम्हाला करायची आहे की जे काय देवबाप आम्हाला बोलतो ना, आम्हाला ते ऐकायचं आहे. यज्ञापेक्षा आज्ञापालन हे खूप बेटर आहे. आम्ही किती पण गाणं गा, किती पण आराधना करा, पण जर का आपण त्याचं ऐकत नसेल ना, काही उपयोगच नाही. पण जे काय देवबाप तुमच्याशी बोलतो ते तुम्ही करा, तुमचे आशीर्वाद त्याच्यामध्ये पण. आणि शेवटची गोष्ट, त्यांनी ऊत दिलं, त्यांनी सोनं दिलं, त्यांनी ऊत दिलं, आणि त्यांनी गंधरस दिलं. गंधरस हे कशाचं दर्शक आहे, कोणी सांगू शकतं मला? गंधरस हे त्रासाचं, हे त्यागाचं, हे म्हणतात ना, एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या शरीरात जे द्रव्य लावतात ना, गंधरस त्या त्रासाचं, त्या सफरिंगचं एक दर्शक आहे प्रियांनो. आणि बायबल काय सांगतं प्रियांनो, मत्ती याचा 16 अध्याय वचन 24 आपण पाहूया की आज तुम्ही आणि मी येशूला गंधरस अर्पण करायला तयार आहोत का? मत्ती याचा 16 अध्याय वचन 24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आमेन. येशू काय म्हणतो? जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्यांनी स्वतःचा म्हणा त्याग करावा. किती लोकांना त्याग आवडतो? हात उंच करणं खूप सोपं आहे, पण जेव्हा स्वतःवर त्याग करण्याची वेळ येते ना, मग समजतं. आम्हाला कधी कधी काय वाटतं की येशूकडे येणं म्हणजे फक्त आशीर्वाद घेणं आहे, फक्त एन्जॉय करणं आहे. पण तो काय म्हणतो की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, जर का तुम्हाला त्या पहाटेच्या तेजस्वी ताऱ्याच्या मागे चालायचंय तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. त्या गंधरस त्या त्यागाचं एक दर्शक आहे प्रियांनो. आज तुम्ही त्या देवासाठी त्याग करायला तयार आहात का? स्वतःचा वधस्तंभ उचलावा.
आपण गीत काय गातो, तेरी इच्छा पूरी हो जाए, मग त्याच्यामध्ये काय गातो पुढे, लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ. ते ऍक्च्युली तेरे क्रूस को नाहीये, मेरे क्रूस को मैं ले चलता हूँ. येशूचा क्रूस त्याने उचलला आणि येशूचा क्रूस तुम्ही आणि मी आम्ही कोणी उचलू शकत नाही. पण तुमचं आणि माझं पाशरण आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे चाललं पाहिजे. माझा वधस्तंभ तुम्ही उचलू शकत नाही, तुमचा वधस्तंभ मी उचलू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःचा वधस्तंभ उचलायचा आहे प्रियांनो. आज तुमचा वधस्तंभ तुम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला माहिती की देव राज्यासाठी मला कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे. इथं लिहिलं ना की स्वतःचा त्याग करावा, स्वतःचा वधस्तंभ उचलावा आणि मग माझ्या मागे यावे. आता तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, जिथं त्याग असतो तिथं वधस्तंभ असतो, जिथं वधस्तंभ असतं काहीतरी मरतं पण, आणि जिथं काहीतरी मरतं तिथं काहीतरी पुनरुत्थान पण होतं. आज किती लोकांना जीवनामध्ये पुनरुत्थान पाहिजे, तुमच्या जीवनाच्या एरियामध्ये तुम्हाला ब्रेक थ्रू पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, त्या एरियामध्ये तुम्ही पूर्ण समर्पण, पूर्ण त्याग आज देवासाठी करायला तयार आहात का? देवा कोणाचा ऋणी नाहीये. एक गव्हाचा दाना मेला, एक येशू ख्रिस्त मेला, देवाने त्याचा एक पुत्र दिला. या ख्रिसमस मध्ये आम्ही पाहतो देवाने एक पुत्र दिला, पण अख्ख्या जगामध्ये त्याचे लाखो करोडो पुत्र आहेत प्रियांनो. आज तुम्ही त्याग करायला तयार आहात का? ख्रिस्ती जीवन हे फक्त आशीर्वादासाठी नाहीये. काय सांगतं वचन, 2 तिमोथीचं 2 अध्याय वचन 12 मध्ये, 2 तिमोथी 2:12 त्यागाबद्दलचं सुंदर वचन आहे, आपण ते वाचूया. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्या बरोबर राज्यही करू, आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारेल. काय सांगता वचन, जर का आम्ही धीराने सोसतो तर आम्ही त्याच्या बरोबर राज्य पण करू. किती लोकांना सोसायला आवडतं? सोसायला कोणालाच आवडत नाही. समोरचा एक शब्द बोलला तर आमचे डायरेक्ट 4 ते 10 शब्द ठाक 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 निघून जातात. पण वचन काय म्हणतात, जर का आम्ही त्याच्या बरोबर सोसतो तर आम्ही त्याच्या बरोबर राज्य पण करू. किती लोकांना त्या येशू बरोबर राज्य करायचं आहे? आमेन. येशू ख्रिस्त जो पहिल्यांदा या पृथ्वीवर आला ना प्रियांनो, तो बाळक म्हणून आला, पण दुसऱ्यांदा तो येणार आहे, तो राज येणार आहे. पहिल्यांदा तो आला तारण करायला, पण दुसऱ्यांदा तो येणार आहे न्याय करण्यासाठी. पहिल्यांदा तो या पृथ्वीवर आला फक्त 33.5 वर्षांसाठी, पण दुसऱ्यांदा 1000 वर्षासाठी तो या पृथ्वीवर राज्य करणार आहे. पण तो एकटा राज्य करणार नाही, जे कोणी त्या विश्वासामध्ये टिकून राहतात, जे लोक ज्ञानी आहेत ते पण त्याच्या बरोबर राज्य करणार आहेत. पण जर का त्याच्याबरोबर तुम्हाला राज्य करायचंय तर आज प्रश्न हा आहे, त्याच्याबरोबर सोसण्यासाठी, त्याच्याबरोबर दुःख सहन करण्यासाठी आज तुम्ही तयार आहात का? धार्मिकतेसाठी जर का तुमचा छळ होता तर तुम्ही धन्य, स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. आज होतो प्रियांनो, आम्हाला विश्वासामध्ये छळ होतो. आमचे घरचे बोलतील, जवळचे लोक बोलतील, बाहेरच्यांचं सोडा, सगळ्यात जास्ती छळ जवळच्या लोकांकडून असतो. येशू ख्रिस्त म्हणाला की तुमचे सगळ्यात मोठे शत्रू तुमच्या स्वतःच्या घरचे असतील, पण तिथं तुम्ही त्याच्यासाठी टिकले पाहिजे प्रियांनो. आणि मग एक दिवस की तुम्ही त्यासाठी राज्य पकणार. आणखी बायबल सहन करण्याबद्दल काय सांगतं? रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 17. रोमन्स चॅप्टर 8 and verse 17. रोमकरास पत्राचा 8 अध्याय वचन 17 आपण वाचूया. आणि जर मुले व वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. काय सांगतं वचन की जर का आम्हाला त्याच्याबरोबर गौरव पाहिजे आहे तर आम्ही त्याच्याबरोबर दुःख पण भोगलं पाहिजे. लोक म्हणतील हा कुठल्या येशू बद्दल शिकवतोय? आम्हाला ते इतकंच माहिती, येशूकडे या आणि जीवन एकदम भारी होऊन जातं. पण इथं तर येशू बरोबर दुःख भोगण्याबद्दल सांगतात. येस, येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर दुःख सहन केलं, त्याच्या शिष्यांनी दुःख सहन केलं. आता एक गोष्ट आपण वाचतो ना, पुढं घरी जाऊन वाचा मत्तेचा 2 अध्याय. जेव्हा ते मागे लोक परत गेले ना, हेरोदाने शिपाई पाठवले की जितके पण लहान बाळ आहेत ना सगळ्यांना मारून टाका. आणि येशूच्या आई वडिलांना त्याला घेऊन मिस्र देशामध्ये पळून जावं लागलं. लहानपणापासून त्याच्या मागे संकट होते. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याच्या मागे संकट आहेत. मग आम्ही कोण आहे प्रियांनो?
पण आज तो राज्य करतोय का? कारण तो त्या प्रत्येक परिस्थितीतून विश्वासूरित्या पुढे गेला का? कारण तो ते दैवी मार्गदर्शन स्वीकारत होता. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी ज्ञानी लोक असले पाहिजे. म्हणा का परमेश्वरची इच्छा आहे मी ज्ञानी असलं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला त्या दैवी प्रकाशाच्या माग, त्या पहाटेच्या तेजस्वी तारा जो येशू ख्रिस्त आहे, जो जगाचा प्रकाश आहे, त्याच्या माग म्हणजे त्याच्या वचनाच्या अनुसार जीवन जगणं गरजेचं आहे. जसं त्या मागे लोकांनी त्याचा शोध घेतला, आज तुम्ही आणि मी पूर्ण मनाने, पूर्ण भक्तिभावाने त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. त्याच्या वचनामध्ये त्याला शोधा, त्याची इच्छा तुमच्या जीवनासाठी शोधा प्रियांनो. जसं मागे लोकांनी दैवी मार्गदर्शन स्वीकारलं, आज तुम्ही आणि मी जग काय म्हणतं, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्यापेक्षा देव काय म्हणतो हे दैवी मार्गदर्शन प्रत्येक क्षणाला स्वीकारायला शिका. आणि सत्य शेवटी जसं त्यांनी उत्तम ते देवाला अर्पण केलं, सोनं, ऊद आणि गंधरस, आम्ही पण देवाला सोनं म्हणजे आमचा विश्वास प्रतिदिनी आमच्या कृतीमधून अर्पण केला पाहिजे. ऊद म्हणजे काय? देवाला आराधना अर्पण केली पाहिजे. आणि सर्वोच्च आराधना म्हणजे काय? आज्ञापालन. यज्ञापेक्षा आज्ञापालन हे बरं. जे काय देव म्हणतो आम्ही ते आज्ञापालन केलंच पाहिजे. आणि सत्य शेवटी गंधरस म्हणजे काय? त्या देवासाठी जर का कष्ट वेळ येते, दुःख सहन करायची वेळ येते, तर आम्ही ते सहन केलं पाहिजे का? कारण आम्ही जेव्हा ते सहन करू, आम्ही त्याच्या बरोबर राज्य पण करणार आहोत. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. हालेलुया. थँक्यू जीसस. वी प्रेज यू लॉर्ड. धन्यवाद येशू. तुला जर मी धन्यवाद देतो प्रभू. आज मी तुझे आभार मानतो. उभे असताना आपण वचन वाचणार आहोत. मत्ती याचा 25वा अध्याय वचन 9 आणि 10. तर 10 कुमाराबद्दलचा दाखला आहे. मत्ती याचा 25 अध्याय वचन 9 आणि 10. मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 9 and 10. Thank you, Jesus. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतः करता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. येस, जे तयार होते, जे शहाणे होते, जे ज्ञानी होते, ते आतमध्ये गेले आणि ते दार बंद झाले. आज ते कृपेचे दार उघडे आहे प्रियानो, पण लवकरच ते कृपेचा द्वार या पूर्ण पृथ्वीवर बंद होणार आहे. या पृथ्वीवर शेवटचा 7 वर्षाचा एक संकटाचा काळ, त्यानंतर 3.5 वर्षाचा, पहिले 3.5 वर्ष फक्त संकटाचा काळ आहे, दुसरे 3.5 वर्ष महासंकटाचा काळ आहे. अति भयानक समय पृथ्वीवर येणार आहेत प्रियांनो. आणि ख्रिस्ताचं आगमन पण होणार आहे. आणि शहाणे लोक जे आहेत ते त्याच्याबरोबर त्या पहिल्या ट्रिपमध्ये म्हणजे स्वर्गारोहणामध्ये, रॅप्चर मध्ये जातील. पहिल्या आगमनामध्ये ज्ञानी लोक येशूला भेटण्यासाठी आले, पण दुसऱ्या आगमनामध्ये तो ज्ञानी लोकांसाठी, शांतीसाठी येणार आहे. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी आम्ही कोणी त्या मूर्खांसारखं असावं. आज आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया. आज आपले डोळे बंद करूया, हात उंच करूया आणि आज त्या प्रभूकडे पाहूया प्रियांनो. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. आज त्या प्रभूला म्हणूया की प्रभू माता ज्ञानी लोकांसारखं बनव परमेश्वर पित्या. ओ हालेलुया. आज एक निश्चय करूया, एक निर्णय आज करूया की काय पण हो, मी त्या दैवी प्रकाशच्या मागे चालणार. जो पहाटेचा तेजस्वी तारा आहे प्रभू येशू ख्रिस्त, मी त्याच्याच मागे चालणार आहे. जगाच्या लोकांच्या मागं नाही, या जगाच्या रीतिरिवाजाच्या मागं नाही, पण त्याच्या वचनाच्या मागं. तो जसं मला चालवेल मी त्या दिशेने चालणार आहे. आज त्या प्रभूला म्हणा की प्रभू मला तुझ्या मागं चालण्यासाठी कृपा दे प्रभू. जिथे कुठे तू घेऊन जातोस मी तिथं जायला तयार आहे. आज त्याच्याकडे हाक मारा प्रियांनो. त्याला म्हणा प्रभू आज मला तुला शोधायचं आहे. आज मी माझ्या जीवनामध्ये वेळ काढला, आज मी किती जरी व्यस्त असलो दर दिवशी तुझ्या सानिध्यामध्ये मी थांबणार आहे आणि मी तुझं मुख शोधणार आहे, तुझं वचन मी शोधणार आहे, तुझी वाणी मी ऐकणार आहे. त्या प्रभूला बोला प्रभू मी तुला मनोभावे शोधणार आहे, मी स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणार नाही. ओ हालेलुया. धन्यवाद येशू,
धन्यवाद परमेश्वर पित्या. आज त्याला म्हणा, हो परमेश्वर पित्या, मला तुझं दैवी मार्गदर्शन पाहिजे. मला स्वतःच्या बुद्धीवर, कल्पनेवर, अनुभवावर अवलंबून राहायचं नाहीये. मला माझ्या शक्तीवर, माझ्या बुद्धीवर, ओ हालेलुया, या लोकांवर अवलंबून राहायचं नाहीये, तर मला तुझ्यावर अवलंबून राहायचंय. तुझी काय इच्छा आहे ते तू मला प्रकट कर प्रभू. मी प्रत्येक दिवशी काय केलं पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे. ओ हालेलुया. जसं तो एली ते शमूएलला म्हणाला की जेव्हा तुला ऐकू येईल तू म्हण, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आज आपण पण म्हणूया, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे, तुझी दासी ऐकत आहेत. आज आपलं कान उघडूया, आज आपलं हृदय उघडूया, आज आपलं मन उघडूया आणि त्या प्रभूला म्हणूया की प्रभू, आम्ही तुझं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी आज आम्ही तयार आहोत. आज त्या प्रभूचा धावा करा प्रियांनो. हालेलुया. ही तुमची त्या परमेश्वराची वेळ आहे. आज कोणी शांत बसू नका. आज देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये ज्ञानी झालो पाहिजे. आज आम्ही शहाणे झालो पाहिजे. आज प्रत्येक गोष्ट जी त्या तेजस्वी ताऱ्यापासून, त्या येशूपासून आम्हाला भटकवते, तर आम्ही आज्ञा करतो, निघ येशूच्या नावाने. आज प्रभू त्यामध्ये गोष्टी प्रकट कर प्रभू. ज्या गोष्टी तुझ्याने आमच्या आड येतात, जे आमचं लक्ष विचलित करतात, आज येशूच्या नावाने आमच्या जीवनातून ते सगळं काही तुटलं जाऊ दे येशूच्या नावाने. हालेलुया, हालेलुया. राबा खालथो रामा जियाथा ओ शौला राबा सेयंथो रबा. प्रभू, आम्हाला तुला शोधायचंय प्रभू. आम्हाला प्रभू तुझं दैवी मार्गदर्शन पाहिजे. आणि सत्य शेवटी परमेश्वरा, आज आम्ही अर्पण करायला तयार आहोत प्रभू. सोन्यासारखा आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास आमच्या कृतीमध्ये दिसणार आहे. जे काही अविश्वासाचं आहे ते आमच्या मुखामधून येणार नाही, कृतीमध्ये आम्ही करणार नाही, पण आम्ही विश्वासाच्याच गोष्टी बोलणार, आम्ही विश्वासाचंच कृत्य करणार, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ओ हालेलुया. जो तो ऊद आहे प्रभू, जी ती आराधना आहे जी तुला पाहिजे, आम्ही आत्म्याने खरेपणे तुझी आराधना करणार. आम्हाला माहिती आहे प्रभू, यज्ञापेक्षा आज्ञा पालन हे बरे आहे. आम्ही तुझा आज्ञा पालन करणार प्रभू, कारण तुला ते आवडणार आहे. परमेश्वर पित्या, आज मला आज्ञा पालन करायचं. आज प्रभू तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी सांगतोय. तुम्हाला माहिती आहे की देवा तुमच्या जीवनातून काय आज्ञा पालन पाहिजे. आज तुम्ही ते करायला तयार आहात का प्रियांनो? जर का तुम्ही ते करणार, तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, तुमचं जीवन आशीर्वादांनी भरून जाणार आहे, कारण तो परमेश्वर कोणाचा ऋणी नाहीये. आज तयार व्हा प्रियांनो. जे काही तो परमेश्वर मागतो ते करण्यासाठी तयार व्हा. तुमचे आशीर्वाद त्याच्यामध्ये आहेत. हालेलुया, हालेलुया. राबा थो रामा खेल थारा बशलदा राबा. आणि ते गंधरस प्रियांनो, जे त्यागाचं दर्शन आहे, वस्त्रामध्ये लिहिलं आहे, जो त्या देवासाठी, जो येशू मला, जो माझ्यासाठी आपला जीव गमवतो तो त्याला वाचवेल, पण जो आपला जीव वाचवतो तो त्याला गमवेल. आज त्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही त्याग करायला तयार आहात का? तुमच्या इच्छेचा, तुमच्या वेळेचा, तुमच्या संगतीचा त्याचे प्रतिफळ मोठे आहेत प्रियांनो. जर का आम्ही त्याच्यासाठी दुःख भोगलं तर आम्ही त्याच्याबरोबर राज्य पण करणार आहोत. तो कौरव असं वाटा त्याला तुम्हाला आणि मला प्रत्येकाला द्यायचं आहे. पण जे काही तो म्हणतो की हे त्याग करा, आज सगळं काही त्याच्या चरणामध्ये सोडून द्या प्रियांनो. जसे ते ज्ञानी लोक त्याच्या समोर झुकले, त्यांनी नमन केलं, सगळं काही त्या चरणामध्ये अर्पण केलं. आज तो प्रभू तुम्हाला जे काही मागतोय आज राखून ठेवू नका. आज जर का तुम्हाला खरोखर ज्ञानी व्यक्ती बनायचंय, आशीर्वादित बनायचंय, तर काही राखून ठेवू नका प्रियांनो. सगळं त्याच्या चरणामध्ये अर्पण करा. तुमचे आशीर्वाद त्याच्यामध्येच लपलेले आहेत. ओ हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू धन्यवाद देतो प्रभू येशू, धन्यवाद देतो प्रभू. असं मी तुझी आराधना करतो परमेश्वर पित्या. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझी आम्ही स्तुती करतो प्रभू राजा, तुला आम्ही धन्यवाद देतो. तेरे ही मार्गों पर चलो, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे सामने झुको और पीछे ना हटो. आज उससे कहेंगे, आज एक निश्चय करूया की काय पण हो प्रभू, मी तुझ्या मागे चालणार. जसे ते ज्ञानी लोक तुझ्या मागे चालले, मी तुझीच स्तुती करणार, तुझ्याच मार्गामध्ये चालणार, मी तुलाच नमन करणार. आज पूर्ण मनाने हात उंच करून आज आपलं समर्पण करून हे गीत गाऊया.
तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे सामने झुकूं और पीछे ना हटूं, यीशु और पीछे ना हटूं। धन्यवाद प्रभू, आज आम्ही फक्त तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर पित्या। ओ धन्यवाद 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 परमेश्वर पित्या। आज आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू। आज काही पण हो प्रभू, आम्ही तुझ्या मागत चालणार प्रभू। आज त्या ज्ञानी लोकांप्रमाणे आम्ही पण आशीर्वादित बनणार प्रभू। जिथे तुझी इच्छा नाही तिथे आम्ही नाही जाणार, जे तू म्हणतो नाही करायचं आम्ही ते नाही करणार प्रभू। आज ते हृदय तू आम्हाला दे परमेश्वर पित्या। जिथे तू जा म्हणतो आम्ही तिथे जाणार, जे तू कर म्हणतो आम्ही ते करणार प्रभू। आम्ही फक्त तुला प्रसन्न करणार, आम्ही त्या पहाटेच्या तेजस्वी ताऱ्याच्या मागे चालणार प्रभू। आज तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू। आज आमच्या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करतो, जे कोणी तर जमले आहेत परमेश्वर पित्या, जे कोणी ऑनलाईन ऐकत आहेत प्रभू, आज आम्ही त्यांच्यासाठी तुझं आरोग्य बोलतो, तुझं जीवन बोलतो, तुझं दैवी मार्गदर्शन बोलतो प्रभू। जे कोणी ज्या कन्फ्युजन मध्ये जीवन जगत आहे, जो काही संभ्रम आहे, जे काही गोंधळ आहे, तर आम्ही आज्ञा करतो निघ येशूच्या नावाने। आज तुझं दैवी मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं कार्य आज आम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये, जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये घोषित करतो। पवित्र आत्मा तू प्रत्येकाला भरून टाक, प्रत्येकाचं जीवन भरून टाक प्रभू। आज ते हृदय दे, आज ती कृपा दे की आम्ही तुझ्याच मागत चालणार, आम्ही तुला शोधणार आहोत। ओ हालेलुया प्रभू। आज आम्ही आरोग्य घोषित करतो प्रभू। आज प्रत्येक त्या डोकेदुखीला, त्या मायग्रेनला आज्ञा करतो निघ येशूच्या नावाने। त्या पायाच्या दुखण्यांना, त्या जोड्याच्या दुखण्यांना आज्ञा करतो आउट इन जीसस नेम। आज तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू मी पूर्ण आरोग्य बोलतो। ओ हालेलुया। त्या खांदे दुखीला, त्या संधिवाताला आज्ञा करतो निघ येशूच्या नावाने प्रभू। तुझं आरोग्य आज बोलतो, तुझं जीवनाचं कार्य आज आम्ही बोलतो। शालखालता रामा जालदारा रे बाबा छोराबा। आज आम्ही घरामधल्या नाते संबंधांना आज आम्ही आरोग्य बोलतो, शांती बोलतो, पुनर्स्थापना बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू। प्रत्येकाच्या कामाला, बिझनेसला आज आम्ही आशीर्वाद बोलतो, वाढ बोलतो, उन्नती बोलतो, वृद्धी बोलतो येशूच्या नावाने। जे कुठले बंद दरवाजे आहेत आम्ही आज्ञा करतो उघडला जा येशूच्या नावाने। धन्यवाद बोलतो, प्रत्येकावर प्रेम करतो। याशिवाय तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू तू प्रत्येकाचे अश्रू पुसणारा देव आहे। आज प्रत्येक परमेश्वर पित्या विलापाचं रूपांतर तू आनंदामध्ये करणारा आहे। प्रत्येक परीक्षेचं रूपांतर तू साक्षीमध्ये करणार आहे, हा आमचा विश्वास आहे। ओ हालेलुया। प्रत्येक पराजयामधून तो एक विजय निर्माण करणार आहे। तुला आम्ही धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो। सलखल थोर राबा जियंदारा। ओ हालेलुया। आज त्या हृदयाच्या प्रत्येक ओझ, जे कुठलं ओझ तडपण अंतःकरणामध्ये आहे, जे काय टेन्शन आहे, तो प्रभू म्हणतो की ह्या क्षणी ते सगळं काही माझ्या चरणामध्ये तुम्ही ते सोडून टाका। माझ्या राज्याचा भार तुम्ही उचला, तुमचा भार मी उचलून घेणार आहे। हो हालेलुया हालेलुया। आज तर प्रभू काही लोकांशी बोलत आहे प्रियांनो, आपल्या स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बळाने आपल्याला ते जमणार नाही। आज प्रभू म्हणतो सगळं काही माझ्यावर टाकून द्या, माझ्याची जबाबदारी तुम्ही घ्या। तुमचे जीवन सांभाळणारा मी तुमचा बाप तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यावर प्रेम करतो। या क्षणी तर सांत्वनाचं कार्य, ते प्रीतीचं कार्य, तो सांत्वनाचं प्रीतीचा स्पर्श तो तुम्हाला देत आहे। तो म्हणते माझ्या मुला, माझ्या मुली, तू एकटी नाहीयेस, तू एकटा नाहीयेस। तुझ्या प्रत्येक मार्गामध्ये तुझ्या पुढे जाऊन तुझा मार्ग सरळ करणारा मी तुझा बाप आहे। फक्त आज तर परमेश्वर म्हणतो की त्याच्यावर अवलंबून राहा, त्याचा हात झटकून त्याला सोडून इतर कुठे जाऊ नका। आशीर्वादांचा स्रोत तूच आहे। धन्यवाद येशू, धन्यवाद येशू प्रभू। आमच्या प्रार्थनेप्रमाणे तू कार्य केलंस, तुला आम्ही धन्यवाद देतो। तू प्रत्येकाला स्पर्श केलं, जीवनाचं एक नवीन कार्य तू करतस, तुला आम्ही धन्यवाद देतो। आम्ही पाहतो प्रभू की आम्ही प्रत्येक जण जे आजचं मी वचन ऐकत आहोत प्रभू, तुझ्या आत्मेद्वारे मला बळ देत आहे की आम्ही ज्ञानी बनणार आहोत आणि तुझ्या दुसऱ्या आगमनासाठी आम्ही तयार असणार आहोत प्रभू। आम्ही तुझ्या बरोबर जाणार आहोत प्रभू। तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या
स्तुती करतो. तू आमच्याशी बोललास, तू आम्हाला स्पर्श केलं, तुला आम्ही कोटी कोटी टाळ्या वाजून त्या प्रभू धन्यवाद देऊया. त्याने आम्हाला स्पर्श केला, तो आज आमच्याशी बोलला आहे, त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. सर्व गौरव मान महिमा माझं मी येशू तुला आणि तुला देतो. येशू ख्रिस्ताचा आमचा तारणा राहायचे पुढे प्रेरणाने आम्ही प्रार्थना केली, तो ऐकते त्या. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू. जागेवर बसूया प्रियांनो.